नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. छान फ्रेश वगैरे झालं आंघोळ पांघोळ करून. आणि आजचा विषय खूप खास आहे. खास यासाठी कारण अख्खे कोकणकर आणि नॉन कोकणी माणसं पण वर्षभर ज्या गोष्टीची वाढ वगैरे असतात ती गोष्ट आपल्या समोर येते. म्हणजेच काय तर कोकणातला हापूस आंबा. कोकण ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि जी गोष्ट फक्त कोकणात मिळते, देवगडचा हापूस. सो आपण आता चाललो आहे देवगडला आंब्याच्या बागेत आणि बघणार आहोत सध्या आंब्याचा सीझन कसं आहे, आंब्याची साईज कशी आहे, त्यानंतर किती % आंबा रेडी झाला आहे जो तुमच्या भेटीला येणार आहे आणि तो तुमच्यापर्यंत कसा पोचेल यासाठी आजचा ब्लॉग आहे. सो माझ्यासोबत आता साहिल भाई आहेत, नागे आहे आणि विवेक आहेत. आम्ही चौघे निघालो आहे. सो सगळ्यात आधी फोंड्यात जायला लागेल, CNG भरायला लागेल आणि CNG भरून झाला की आपला देवगडचा प्रवास. ओके, तर फोंड्यात पोहोचलोय आणि पोरांका लागली आहे भूक. पोरांका म्हणजे मागा पण लागली. दादा वडा गरम आहे, चटणी आहे का? चटणी शिल्लक ठेवली आहे का? नसशील ना? द्या आता काय 4 वडापाव दे. तर नांदगाव रोडचं काम सुरू आहे पूर्ण रस्त्याचं, त्यामुळे आम्ही आता कणकवली हायवेने राईट मारून मग नांदगावला जाणार, तिथून देवगडला जाणार. सो हे आमचं डिस्टन्स आता एक्स्ट्राचं वाढलंय. आता आम्ही थोडे आधी पोहोचलो असतो. म्हणजे आम्हाला जायचं होतं विजयदुर्ग रस्त्याने, तळेरे विजयदुर्ग, आणि आम्ही आलो नांदगाव देवगड. सो रस्ता चुकलेलो, आता करेक्शन केलंय आणि जाता जाता छान ब्रिज लागलाय. हा खाडी आहे नाही, पाणी बघ किती. काय मे बी बगळा होता. ए घे का नाक्या गाडीत घे, मोठी चिनू. कोणची रे सुटली? सो संपूर्ण देवगड तालुका फिरून आलो आणि रोशनला आम्ही सांगितलं नाही की आम्ही रस्ता चुकलोय. पुरा तसे गेलो तसे पूर्ण फिरून पटेल कॅन्टीन बिंटीन करून परत रोशनचं दुकान लागतं तिकडनं इथे आलो आणि एंट्रीलाच आपले स्वागतासाठी हे हापूस आंबे आहेत. वा. सो आता आंब्यांची संपूर्ण माहिती घेऊया आणि रोशनची गप्पा मारूया आणि हा आंबा तुमच्यापर्यंत कसा पोचेल याची संपूर्ण डिटेल घेऊया. पिशी आणलं काय? सही पिशी आणलं काय? गोनिया. चला सुरुवात करा मग. हा नाग्याकडे दिलंय. हा तर हे आहेत आमचे आबा काका. काका तुमचं नाव कसं पूर्ण? वसंत लक्ष्मण पाळेकर. वसंत लक्ष्मण पाळेकर. आबा. आबा किती वर्ष झाली आज तुम्ही या बिझनेस मध्ये आहात? ते जवळजवळ 20 वर्ष झाली मला. 20 वर्ष झाली. आणि या झाडांना किती वर्ष झाली असतील? या झाडांना जवळजवळ 35-40 वर्ष झाली ना. मग काय सांगाल, म्हणजे ह्या आंब्याच्या मोहराची सुरुवात होते किंवा त्याच्या आधीपासून तुम्ही आंब्याच्या बागेत काम करत असता? त्याच्या आधीपासून म्हणजे वर्षभरच म्हणा. वर्षभर तुम्ही ह्या बागेत पाणी घालणे, पाणी बेन्नावळ, ओके, रानाजीवात यायला द्यायचं ना. बरोबर. औषध फवारणी वगैरे असते. फवारणी मग ऑक्टोबर पासून. बरं. तरी किती माणसं तुमच्या सोबत काम करत असतात वर्षभर? वर्षभर आमचे 12 ते 13 माणसं. 12 ते 13 माणसांचं पोट तुमच्या बागेवर. हो. ओके. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीचे आंबे आहेत? पहिल्यांदा म्हणजे हापूस, देवगड हापूस, नंतर केसर, ओके, आणि पायरी, ओके, आणि बिटका आंबा. बिटकी आंबा. तर मंडळी हा बिटकी आंबा आहे जो छोटाच राहतो, पण मोठ्या आंब्यापेक्षा हा आंबा खायला जास्त डिमांड जास्त आहे. डिमांड जास्त असते आणि थोडा महाग पण असतो. हो. आणि केसर काढले तुम्ही? केसर आहे पण अजून काढायचं आहे. आणि हा आहे तो देवगड हापूस. देवगड हापूस. ओके. ते पण घ्या झालं तरी. सो हा बघताय हा देवगड हापूस आहे आणि ह्याच बागेमध्ये सॉर्टिंग केली जाते, म्हणजे साईज नुसार. ते पण मीच करतो काम. म्हणजे सॉर्टिंग वगैरे तुम्हीच करता इथे बागेत बसून? हो हो. आणि त्यानंतर मग घरी जाऊन फक्त पॅकिंग होते. हो. आणि हा आंबा समजा इथून मागवला आपण, आता हा किती दिवसांनी पिकेल हवा गवतात घातल्यावर? म्हणजे 7 ते 8व्या दिवशी. 7 ते 8व्या दिवशी, बरोबर. आपण गवताशिवाय दुसरं काही वापरत नाही आंबा पिकवायला. नाही, जी काही असेल ती नैसर्गिक पद्धत, झाडावर तरी, नाही तर मग गवतात. आंबा खराब होत नाही ना. मग खराब होत नाही, लिक्विड आंबा खराब होतो. तर आता तुमच्यासोबत आपण बाग फिरूया आणि जरा तुमचे आंबे कसे धरले ते बघूया. ओके ओके. तर मंडळी आता आपण आबांकडून
सॉर्टिंग कशी होते, आंबे कुठले कुठले आहेत आणि वर्षभर ते इथे काय करतात ह्याची माहिती घेतली. आता आपण त्यांची बाग फिरतोय आणि सोबतच आपण आपल्याला ते केसर आंबा कसा असणार आहे यावर्षीचा ते दाखवतील. केसर आंबा बघा. हो हो, कसला आहे बघ. ओके, किती झाड आहे तशी केसरची आपल्याकडे? ही जवळ 25 आहेत. 25 एक झाड आहेत ना, आणि चांगलं धरलंय यावर्षी. हो हो यावर्षी आंब्याचं चांगलं आहे, होय. म्हणजे चांगले पीक मोहर चांगलं आहे. पण पीक चांगलं आहे. ओके, तर केसर आंबा बघितला आपण. आता हे आंबे कशा प्रकारे उतरवले जातात ते बघून घेऊया. हो हो, टी शर्ट बिशर्ट छापले आहेत वा, बाबा शेट. ओके, तर आता आबा आपल्याला आंबा काढून दाखवतील कशा पद्धतीने काढतायत ते. दादा तिकडे आतमध्ये बघू हा, शकतात. ते आमचे माणसं आमच्या आतून काढणारे आहेत. हा हा हा, आणि हे बघा. आला. ओके, कसं ओळखायचं आबा हा आंबा काढायच्या ह्याचं झालाय की नाही? हा बघा, हा आंबा आहे ना, हम्म, हा देठ आतमध्ये ओढला जातो. अच्छा. हा जो गोल देठ आहे ना, हा, तो आतमध्ये ओढला जातो. म्हणजे समजायचं की तो तो आता आंबा तयार तयार आहे काढायला. ओके, हे बघा, हे बघा, इथे घ्या जरा. ते बघ. हो हो, सांभाळा सांभाळा सांभाळा. तो दुसरा पडेल वाटतं. हा, तर 3-4 आंब्यांमध्ये कुठेतरी एक बिटकी आंबा असतो, म्हणून त्याची डिमांड पण जास्त असते आणि तो चवीला पण ह्या मोठ्या आंब्यांपेक्षा भारी असतो. तसे मोठे आंबे पण चवीला भारीच असतात. या मुंबईत कोणाक बघू गावात नाही, बरोबर आम्ही आमच्या डोळ्यान तरी बघतो आवाकडे. खाऊ गावात की नाही माहीत नाही. हो, आता मालक काय करतात त्याच्यावर. अशा किती बाग आहेत अजून? अशा जवळजवळ 10 ते 12 बागा आहेत. 10 ते 12 बाग आहेत. दरवर्षी आपल्या इकडनं तरी किती डझन आंबा बाहेर पडतो अंदाजे तुमच्या? डझन पेटीवर सांगेन मी, किती पेट्या बाहेर पडतात? तरी 4 ते 5 हजार. 4 ते 5 हजार पेट्या बाहेर पडतात दरवर्षी. हो हो, आणि मग आपली डिलिव्हरी कुठे कुठे करू शकतो आपण? ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्र. हो हो. आणि ऑर्डर केल्यापासून पेटी घरी किती दिवसात पोहोचेल अंदाज? 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसात. मग ती घरपोच होते की आपल्याला कुठे ती बाहेर काही जाऊन- ठिकाणी घरपोच आहे, काही ठिकाणी ट्रॅव्हलिंगने जातात. ओके, मग ट्रॅव्हल्स नाही गेलं तर ते हायवेला जाऊन हो पिकअप करायला हो लागतं. हो हो. पुण्यात आम्ही होम डिलिव्हरी. फक्त पुण्यात होम डिलिव्हरी, आणि मुंबईत असेल तर ट्रॅव्हल्स नाही पाठवणार. हो हो हो. मग ते तुम्हाला हायवेला पिकअप करायला लागणार. जसे आम्ही तांदूळ पाठवल्यावर लोक बस बस हायवेला बस. जाऊन घेतात तसे, तसं. बरोबर ना? सगळी मंडळी चालली आहेत दुसऱ्या झाडावर. आधी पाहणी करायला लागते त्यांना की कुठला आंबा काढायला झालाय कुठला नाही झालाय. हे पेपर लावून ठेवलाय तो काय विषय? हो असं अच्छा, इथूनच या. ओके ओके. हे हा मोठा घड आहे बघा. पुरे असे जमिनीक लागलेत आंबे. बघा तिकडे एक आतमध्ये केवढा आहे आंबा. हा बघा, हे बांधणारे काढून टाक. तो एक उजाळलो हवर. आपण छान धरलाय आंबा. दादा तर हातानच तोडता. हे असतात ना दरवर्षी. हा, यांना ओळखतो मी. त्यांना पहिल्यांदाच बघितलंय. नाही, यांना नाही बघितला. त्यांना ओळखतो. हा, विदेशाळी नसतो. मी होतोय सॉरी, म्हणजे मी असाल तुम्ही कसं. हा, तो मुलगा ना. हा हा, काय कर्तव्य आहे यंदा? हो, विचारलं मी रोशन दादाला आता. कागद का लावले? तो म्हणाला भाजू नये म्हणून असं कागद लावायला लागतो आंब्याला. संरक्षण. सगळ्या कामात मेहनत आहे, मेहनतीशिवाय काय नाही. आणि बिचारे ही सगळी मंडळी उन्हात आणत नाही एवढं काम करतात. बरं, आता इकडनं घरी जाऊन झोपणार नाहीत तर परत सॉर्टिंग करत बसणार, भरणं, पॅकिंग, त्यानंतर मग डिलिव्हरीसाठी पेट्या गाडीत टाकणार. मग हा बिचारा तेवढ्या पेट्या तयारीत घेऊन जाणार.
खूप मेहनत आहे. हजार काय बोलतो, किती एकर मध्ये? ते मध्ये बघ मध्ये. ए 350 ग्राम तरी असेल. 350 ग्राम असेल ना हे. मोठा आहे हो, भारी. यो काय असं शेप झालो तो. भारी आहे. पण हे पण तोडणी कधीपासून चालू केली? हो, किती दिवस झाले तोडणीला रोशन? 8 दिवस झाले. पहिला माल निघाला मुंबईला? हा ना. पेटीवर 500-200 मालकान ठेवलेलं आहे की नाही? ठेवलेलं आहे. अरे रे, यंदा चुकला माका. होय होय होय. अहो माका झील झालो, माहित पडला की नाही तुमका? धन्यवाद. देऊया ना पार्टी, घेऊ आमच्याकडे, आम्ही तुमच्याकडे येऊन पार्टी देऊ. चाव बरोबर की नाही आबा? ओके, या मंडळींची अजून काम चालूच आहे. आपल्याला थोडा वेळ आता थांबायला लागेल ते बागेतच, कारण अजून त्यांची बरीच आंबा तोडणी बाकी आहे. आता जरा सावळीत जाऊन उभं राहते. आणि हा आबा वरती जाऊ ना मोठ्या कलमावर, तिथेच या. हा चालेल. तुम्हाला पण त्रास होईल? नाही नाही काय हरकत नाही. हो हो या. मग आता ते मोठ्या कलमावर जातील तेव्हा मग तिथे जाऊ, तिथे थोडं शूट करू. त्यानंतर मग त्यांच्या घरी जायला लागेल. म्हणजे ह्या पेट्या कशा प्रकारे पॅक होतात आणि ते सगळं बघितलं की त्यांचा आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, स्क्रीनवर सुद्धा दाखवू. मग तुम्हाला जर आंबा हवा असेल तर मुंबई, पुणे, ऑल महाराष्ट्र म्हणालेत तर त्या हिशोबाने त्यांना संध्याकाळचा कॉल करत जावा. कारण दिवसभर ते ह्या कामात असल्यामुळे तुमची ऑर्डर जरी तुम्ही फोन केलात तर ते लिहून नाही ठेवू शकत. सो त्यांना संध्याकाळी 7-7:30 नंतर कॉल करा आणि तुमची काय ऑर्डर असेल तर रोशनचा नंबर, रोशन तुझा नंबर देणार आहे आपण, रोशनचा एक आणि अजून एक नंबर देतोय. व्हॉट्सअपला मेसेज केलं चालेल ना? व्हॉट्सअपला मेसेज केला चालेल ना? जास्त करून कॉल करा, पण ते संध्याकाळी करा. ओके. सो हा रोशन आहे, जे पाळेकर आडनाव आहे, मालक आहे. सो तुम्ही त्याला कॉल करा. गेले 3 वर्ष आपण रोशनकडे येतो, त्याच्या बागेची आपण नेहमी दरवर्षी शूटिंग करतो आणि तुमच्यापर्यंत आंबे पोचवायचं काम त्याच्या थ्रू करतोय. सो कोकणातली चव तुमका हवी असत तर या भावाशीक नक्की फोन करा. आणि अमोल दादाचा एक नंबर टाकतो. हे आता बिटक्या वेगळ्या ठेवणार काय? चला, तर आजच्या दिवसभरात यांनी एवढा लॉट बाहेर काढलाय मालाचा, आंब्यांचा. आता हे घरी नेऊन सॉर्ट करणार आहेत आणि त्यानंतर पॅक करणार आहेत.
तेवढं बघू आणि मग आपल्या घरचा प्रवास धरूया. तर मंडळी हो बहुतेक मोरी मासा काय आहे कसलं मासा. हा मी म्हटलं मासो बिसो की काय मी खुश झाले आधी. काय आहे चिकन आहे ओके. आणि योग्याची बहीण आहे आमच्या फोंड्यातली ताई आणि बाकी मंडळी ह जेवण झालेली हत गे बरी ह ओळखला माका बाकी मजेत ना. ओके मंडळी छान जेवण झालंय पोटभर जेवलोय. जेवण खूप छान होतं आणि जे मगाशी बागेत ना आंबे काढून आणलेले ते सगळे आता इथे ठेवले जातात. इथे सॉर्टिंग होणार साईजनुसार म्हणजे जी सेम साईज असेल ते वेगवेगळे ठेवले जातात आणि त्यानंतर त्यांना छान गवताच्या पेटीत पॅक करून तुमच्यापर्यंत पोचवलं जातं. सो जसं मगाशी रोशनदाने सांगितलं लास्ट टाइम की पुणे मुंबई नाशिक म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र होम डिलिव्हरी होईल की नाही ते तो तुम्हाला फोनवर कन्फर्म सांगेल तुम्ही कुठे राहता त्यावरून. हा म्हणजे तेच तुम्ही कस्टमरचा कॉल आला की तुम्ही सांगू शकता ना ॲड्रेस बघून की होईल की नाही. हां किती डझन ऑर्डर करू शकतो 5 डझन आणि 2 डझन ना. सो 5 डझन आणि 2 डझनची ऑर्डर करू शकता तुम्ही. अशा पेट्या येतील तुमच्या घरी. सो काही तुम्हाला ऑर्डर असतील तर स्क्रीनवर दिसणारा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप केला तरी चालेल आणि त्यांना तुमची ऑर्डर तुमचा ॲड्रेस सांगा. बाकी डिटेल तुम्हाला हा अमोलदादा किंवा रोशनदादा देईल. चला मंडळी आम्ही येत आहोत. तुम्ही सगळ्यांनी आता काळजी घ्यावा आणि सोयीन राहा. चल ताई जेवण छान होतं. तर मंडळी देवगडातून येलं आणि भरपूर ऊन होतं भयंकर. म्हणजे मी तर एकच दिवस असं उन्हात इतका राहिलो इतका वेळ पण ते तर पूर्ण दिवस असे उन्हातच असतात आणि मे बी वर्षभर त्यांचं हे बारीक सारीक काम चालूच असतं. सो आंबा बागायतदार हा पण एक शेतकरीचा आहे आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे. मी असं नाही म्हणणार तुम्ही घ्याच पण जे आंबेलवर मला असं वाटतं 80% तर आंबेलवर असालच तुम्ही सगळेच माझ्यासारखे. श्वेताला पण आंबे हवेत. मी रोशनदाला सांगितलं आहे मला काहीतरी थोडंसं डिस्काउंट करा आणि पेटी दे. तो बोलला आहे पाठवतो आहे बघू आता कधी पाठवता. बाकी तुम्हाला हवे असतील तर मगाशी जसं स्क्रीनवर नंबर दिसलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा अमोलदादा आणि रोशनदादा दोघांचे नंबर आहेत. कॉल करा. कॉल नाही लागला तर व्हॉट्सअप करून ठेवा. ते जेव्हा नेटवर्कमध्ये येतील तेव्हा ते तुम्हाला कॉल करतील. मेसेज करून ठेवा जे काय तुम्हाला हवं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि जर तुम्ही आंबे मागवलातच आपण सांगितल्यावर आणि ते खाताना मला फोटो वगैरे म्हणजे पाठवा आपल्या ह्याच्यावर गोष्ट कोकणातली इंस्टाग्राम पेजवर मग आपण तुमचं रिपोस्ट करूया आणि खावा यार सगळ्यांनी आंबे. हेच 2 महिने असतात मनसोक्त आंबे खायचे. इतके नका खाऊ की तोंडावर चेहऱ्यावर असे दिसतील आंबे. लिमिटेडच खावा. बाकी एन्जॉय करा भरपूर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही बाग कशी वाटली आंब्याची आणि तुमची स्वतःची बाग आहे का तेही कमेंट करून सांगा. किती जणांना आंबा आवडतो हेही कमेंट करून माका सांगू शकताच तुम्ही. बाकी पुन्हा एकदा सांगेन रोशनदादा आणि अमोलदादा यांना कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सैन राहा.